आज बनवणार आहे मी पनीर मसाला। त्यासाठी पनीर मी घरीच बनवलेला आहे। पनीर मसाला बनवण्यासाठी मसाले कुठले कुठले घेतलेले आहेत। हे हळद आहे, हे कांदा लसूण मसाला आहे, हे काळा मसाला आहे, हे 1 चमच लाल तिखट आहे, हे कांदा खोबरं आणि काळं फूल याचं वाटण आहे आणि चवीनुसार मीठ आहे। फोडणी देण्यासाठी कढीपत्ता, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। पनीरला कापून घ्यायचं पहिलं। याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तशा फोडी करा तुम्ही पण। मी याप्रमाणेच कापत असते, बघू शकता। बघा पनीर कापून झालेलं आहे, बघू शकता। याप्रमाणे कापलं। पनीर मसाला बनवण्यासाठी गॅस ऑन करायची, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, थोडे जिरे, कापलेला कांदा, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायचं। कांद्याला हलकंसं भाजायचं, जास्त नाही भाजायचं। सर्व मसाल्याला परतून घ्यायचं, छान भाजायचं। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी परतून घ्यायचं। बघा मसाल्यानं छान तेल सोडलेलं आहे, मसाले तेलामध्ये छान भाजू द्यायचे। 2 कोकम पनीर टाकायचं, परतून घ्यायचं। सर्व मसाले पनीरला लागले पाहिजे। थोडं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहे, कोथिंबीर टाकायची, परतून घ्यायचं। बघू शकता पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा पनीर मसाला कसा झाला ते।